स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथं जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हसोबा यात्रेला सोमवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मध्यरात्रीपासून दंडवत घालून देवाला पाणी घालण्यापासून प्रारंभ झालेल्या सोहळ्यात सकाळी 6ला अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरासमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दुपारी 12 वाजता महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, शिवशाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील, माजी नगरसेवक रणजित अनुसे आणि किसन शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीही पालखी सोहळा सुरू असताना दर्शन घेतलं. पालखी सोहळ्यात भाविकांनी गुलाल उधळणी केली तर तरुणाई बेंजोच्या तालावर थिरकत होती. म्हसोबाच्या नावानं चांग भलं गजर वाजवून परिसर दणाणून गेला. महिलांनी नैवेद्याच्या शिदोरी डोक्यावर घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. शहापूर ग्रामस्थांसह सर्व भाविक भक्तिभावानं या सोहळ्यात सहभागी झाले. पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर आरती पार पडली आणि नैवेद्य दाखवण्यात आला. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांना त्रास होऊ नये यासाठी यात्रा आणि मंदिर समितीनं सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. कमिटीचे अध्यक्ष धनाजी कोकणे, अजित कारांडे, योगेश खवरे, धनाजी कलकुटगी, सौरभ देशिंगे, सुरेश कांबळे, सौरभ हराळे, प्रशांत वाझे, पिंटू कांबळे, रवी कुंभार, केशव कदम, गोपीनाथ सुतार, मुकुंद पालकर, युवराज जाधव, संजय कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थान पुजारी खंडू कांबळे, बबलू कांबळे, सचिन कांबळे, रवी कांबळे, संतोष काळगे, बंडा उगळे, सुनील कांबळे, दशरथ कांबळे, दिलीप कांबळे, रवी नेताजी कांबळे, दिलीप पाटील, रमेश पाटील यांचा सहभाग यात्रेला उत्साहवर्धक ठरला. या यात्रेत भाविक भक्तिभावानं सहभाग घेतल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मंदिर कमिटीनं सुरळीत आयोजन आणि सुरक्षा याकडे विशेष लक्ष दिलं असल्यानं सर्व उपस्थितांना सुविधा आणि आनंद मिळाला. यात्रेला ये जा करणाऱ्या भाविकांमध्ये समाधानी वातावरण पाहायला मिळालं तर स्थानिक ग्रामस्थांनीही या धार्मिक सोहळ्याचं कौतुक केलं. यात्रेला उपस्थित झालेल्या सर्वांनी भविष्यातही अशा पद्धतीनं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सतत पार पाडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे पाळणे, प्रसादाचे स्टॉल्स देखील लावण्यात आले होते.